नमस्कार. यावर्षी कोकण महोत्सवाचं 10वं वर्ष आहे आणि इथे स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यामागची काय कल्पना होती हे आपण महोत्सवाचे अध्यक्ष म्हणजेच संजय मोरे यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, यामागची काय कल्पना होती? नमस्कार. आम्ही खरोखर यावेळेला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्थापित केलेले 12 किल्ल्यांना युनेस्कोने जी प्रचिती दिली आणि पूर्ण देशभर आणि इंटरनॅशनल दर्जेवर आपल्या महाराष्ट्र सरकारने पाठवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा मोदीजींचं त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करेन. आणि त्याच धर्तीवर आम्ही यावेळेला आमच्या कोकणच्या भूमीवर रायगड किल्ला आहे आणि रायगड पण युनेस्कोच्या नावामध्ये गेले किल्ला गेला युनेस्कोच्या याच्या 12मध्ये लिस्टमध्ये. त्या धर्तीवर आम्ही ह्या कल्याण पूर्वेमध्ये कोकण महोत्सव जो स्थापित केला आहे, तर तेच कोकण मध्ये असलेला किल्ला हा रायगड याची आम्ही प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आणि तो एंट्रीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मेघडंबरीमध्ये छत्रपती स्थानिक, त्याचप्रमाणे जगदीश्वरांचं मंदिर स्टेजवरती तुम्ही पहा. सगळं म्हणजे एक रायगडामध्ये आपण जसं असतात दुकानं स्टॉल, ह्या पद्धतीने आम्ही ही रचना करण्यामध्ये ह्या कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कोकण महोत्सव याच्या माझ्या सर्व शिलेदार पदाधिकारी आणि नागरिकांनी खूप आम्हाला मदत करून हा एक यशस्वी करण्याच्या मागे त्यांचाही एक महत्त्वाचा हात. आणि रायगडची प्रतिकृती कोणी साकारली आहे? रायगडची प्रतिकृती करणारे आमचे मित्र म्हणजे त्यांचं नितीन देसाई ND स्टुडिओ याच्यामध्ये ते कलामध्ये शिकलेले आमचे तरबेज असे रवी धुरी. या रवी धुरीने त्याची कला बघून आम्ही खूप भारावून गेलेलो आहे. रवी धुरी वेगवेगळ्या संकल्पनेतून जसे नितीन देसाई काम करतात या महाराष्ट्रामध्ये असतील, इंटरनॅशनल भारतामध्ये करत असतील, त्यांच्याच धर्तीवर हा छोटासा आमचा कार्यकर्ता तो त्यांच्याकडे शिकून एक एवढी चांगली हे केलं. याच्यापूर्वी आमचे मंदिरं बनवतो हे बनवतो, पण यावेळेला त्यांनी रायगडची जी थीम बनवली छत्रपती शिवाजी महाराजांचं तो मेघडंबरी असेल, या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी बारीक सारीक गोष्टी ज्या नमूद करायच्या होत्या तेवढ्या त्यांनी चांगला सुंदर असं केलं. त्याचेही मी आभार मानतो की त्यांनी एवढं कल्याणकरांना सुखमय असं कोकणवासियांसाठी उभं केलं, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि प्रतिकृती साकारण्यासाठी पूर्वतयारी कधीपासून सुरू केली? खरोखर आम्ही कोकण महोत्सव गेली 10 वर्षापासून करतोच असतो. 10वं वर्ष हा हे आहे. परंतु आम्ही एक आमचं कल्याण पूर्वेमध्ये पोटे मैदान होतं, या पोटे मैदानमध्ये 9 वर्ष केला. तिथे ते भूखंड होतं ते विकसित करण्यासाठी गेलेलं असल्यामुळे आम्हाला हे महानगरपालिकेचं भूखंड हा मिळाला. या भूखंडामध्ये परवानगी घेताना अगोदर एक बुकिंग होती, त्याच्यामुळे आम्हाला मिनिमम 8 ते 10 दिवसच मिळाले. या 8-10 दिवसामध्ये डे नाईट काम करून आमचे रवी धुरी आर्टिस्ट यांनीच काम पूर्ण व्यवस्थित सांभाळलं. आणि रायगडची प्रतिकृती साकारून तुम्ही नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिताल? नक्कीच रायगडची प्रतिमा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जो आदर, त्यांचे शासन आणि त्याबरोबर त्यांचे विचार हे प्रस्थापित केल्यामुळे त्यांचं या युवा पिढीमध्ये जे शासन असेल, विचार असतील, या विचाराला आम्ही एक युवा पिढीसाठी आदर्श घडवण्याचं काम करत असेल. आणि कोकण उत्कर्ष मंडळ आत्तापर्यंत कोकणाची संस्कृती असेल, खाद्य असतील, कलाकृती असेल, संस्कृती असेल, गेली 10 वर्षापासून सांभाळत आलेलो आहे आणि याच्याही पुढे चांगल्या पद्धतीने ही सांभाळली जाईल. धन्यवाद. कसं आहे, आज जवळजवळ 4था दिवस आहे आज आणि राहिले 6 दिवस. आज आमचे संस्थापक अध्यक्ष मोरे साहेब आहेत, यांनी कोकणातल्या लोकांना कोकणच कल्याणमध्ये अवतरलं आहे आणि ते बघण्यासाठी माझी अशी इच्छा आहे की आपण कोकणात न जाता जर इकडे आलो तर तुम्हाला सगळं कोकण दिसणार आहे. म्हणजे खाद्य भ्रमंती असेल, स्टॉल्स असतील, जेवणाची सोय असेल किंवा हे महाराजांचं जे काही सेट उभारलं आहे, तर मी लोकांना आवाहन करेल की 6 दिवस राहिले जास्तीत जास्त संख्येने सगळ्या नागरिकांनी ह्या ठिकाणी यावं आणि ह्या सगळ्याचा आनंद घ्यावा, असंच मी सगळ्यांना आवाहन करेल. कोकण महोत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळात मीही कोकणातला मालवणातला असल्यामुळे कोकणाबद्दलचं एक विशिष्ट प्रेम आहे, एक वेगळं प्रेम आहे, एक आस्था आहे. आणि इथे संजयजी मोरे साहेब, कार्याध्यक्ष सन्माननीय सुभाषजी मस्के साहेब आणि सगळ्या पदाधिकारी इतकं छान नियोजन केलं आहे. मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जेव्हा कोकण आपलंच असा 6 दिवस अजून उरले असत
नंतर मग आम्ही सगळे तुमका हय गावायचे नाही, सगळे आपल्या कामामध्ये बिझी होतले. म्हणून तुमका पुन्हा एकदा सांगतंय, हा राहिला मालवणीचा विषय, पण आवर्जून या 6 दिवस फक्त राहिले. अभिनय तो कभी नाही. माझ्यासोबत कोकण महोत्सवाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि नवनिर्वाचित शिवजयंती म्हणजे जी कल्याण शहरातली शिवजयंती उत्सव समिती आहे त्याचे अध्यक्ष सुभाजी मस्के साहेब आहेत. ते तुमच्याशी संवाद साधतील. साहेब काय सांगाल कोकण महोत्सवाबद्दल? नमस्कार. कोकण उत्कृष्ट प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली 10 वर्ष कोकण महोत्सव साजरी करत आहोत. कोकण महोत्सव असं जर पाहिलं तर आम्ही रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर असे जिल्हे आहेत. पण आम्ही मुळात म्हणजे असं की रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातून बहुसंख्य चाकरमानी लोक आम्ही इकडे मुंबईमध्ये आलो. पण आम्ही मुंबईमध्ये नोकरीसाठी आलो. आम्ही इथे नोकरी करत असताना आमची जी मुलं आहेत ती सध्या कोकणामध्ये जास्त जात नाहीत. मग कोकण काय आहे ते त्यांना जर दाखवायचं असेल तर आमची संस्कृती जपायची असेल तर त्यासाठी आमची ही संकल्पना आहे की आपल्या कोकणातून जे काय म्हणजे आंबे असतील, करवंद असतील, लाकडाची भांडी असतील, मसाले असतील, हळदी असेल, जे उत्पन्न आहेत ते इथे पूर्ण आम्ही याच्यामध्ये मांडण्याचे प्रयत्न करतो. आणि हा संदेश केवळ इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा आणि आमच्या परिवाराला सुद्धा, आमच्या फॅमिलीला सुद्धा की आपलं कोकण हे असं आहे हे दाखवण्याचे आमचे हे प्रयत्न आहेत ते आम्ही केलेले आहेत इथे. तर मंडळी, तुम्ही देखील कोकण महोत्सवात जरूर येऊन जावा रायगडची थीम पाहण्यात. कोकण महोत्सवातून मी ऋतुजा हरजवाड, कॅमेरामॅन नेना सरदारसह जिल्हा वार्ता.